आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। नंदनवन बंगल्यावर हे दोन्ही नेते आता पोहोचलेले आहेत। आव्हाड आणि जयंत पाटलांची शिंदेंसोबत बैठक देखील सुरू आहे। बैठकीतील चर्चेचा अजेंडा अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। काल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांच्या भेटीवरून मोठी चर्चा रंगलेली होती आणि आज नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दाखल झाले आहेत। मला ज्यावेळी दादांच्या निधनानंतर प्रश्न विचारला की दादांच्या वरच्या तुमच्या आठवणी सांगा, त्याचवेळी मी सांगितलेलं की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले। अनेक व्यक्तिगत प्रश्नात, संघटनेच्या प्रश्नावर आम्ही बऱ्याच चर्चा केल्या। मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे। आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं, ठीक आहे, पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे। ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतंय। आणि विशाल पाटील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, किती वेळ झालं बैठक सुरू आहे, नेमकी काय चर्चा आहे, इनसाइड स्टोरी काही हाती लागली आहे का? सागर, राष्ट्रवादीचे दोन्ही नेते हे नंदनवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। साधारणतः आता 1 तास होत आला या भेटीसाठी। आपण जर पाहायला गेलं तर ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाचा ज्या पद्धतीनं कारवाई झालेली आहे, अपात्र करण्यात आलेलं आहे, याच अनुषंगाने ही भेट असल्याचं सांगितलं जातंय। मात्र सद्यस्थितीला आपल्याला जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यामध्ये प्रामुख्यानं राज्यातील महत्वाच्या काही राजकीय घडामोडींवरती चर्चा जी आहे ही होताना सुरू आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे एक राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि दुसरी राष्ट्रवादी विरोधात आहे। विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा आणि खासदारांचा कल हा सत्तेत आपण गेलं पाहिजेत याच दिशेनं आहे आणि याच अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बाबतीत चर्चा जी आहेत ह्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगानं आजची ही भेट अधिक महत्वाची मानली जाते। कारण का 2 दिवसापूर्वी जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ते आलेले। त्यांच्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत। आता जवळपास 1 तास होत आला, अद्यापही हे दोन्ही नेते नंदनवन येथून बाहेर पडलेले नाहीये। त्यांची बैठक सुरू असल्याचं समजतंय, त्यामुळे नेमका ह्या भेटीमागचा अजेंडा काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीच्या घडामोडी आपण पाहायला गेलं, राजकीय घडामोडी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात घडतायत विशाल, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद या माहितीसाठी।